सुरू आहे आणि तिथं उद्धव ठाकरे पोहोचलेत, आदित्य ठाकरे पोहोचले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बरेचसे नेते उपस्थित आहेत। गिरणी कामगारांचं आंदोलन सुरू आहे मुंबईतल्या आझाद मैदानावरती आणि तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पोहोचलेले आहेत। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे देखील आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, कशासाठी आंदोलन सुरू आहे आणि तिथं हे सगळे नेते पोहोचलेत, काय माहिती? खरंतर महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 रद्द व्हावं याकरता आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सुरू आहे। यामध्ये सहभागी सर्व आंदोलनकर्त्यांना शिवसेनेच्या नेत्यांकडनं उद्धव ठाकरे यांच्याकडनं भेट दिली जाते। यामध्ये आपण बघितलं संजय राऊत, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, त्याचबरोबर वरुण सरदेसाई, भास्कर जाधव, अंबादास दानवे आदी नेते सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। अनेक ठिकाणाहून हे सर्व कार्यकर्ते एकवटलेले आहेत। कुठेतरी लोकशाहीवरती घाला घातला जात आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घातला जात आहे, अशा पद्धतीच्या मागण्या त्यांनी वारंवार सरकारपुढे मांडलेल्या आहेत। एकीकडे आपण बघतो अधिवेशनामध्ये आक्रमक भूमिका पक्षाकडनं घेतली जात असताना दुसरीकडे स्वतः आझाद मैदानावरती येऊन उद्धव ठाकरे हे आता काय बोलतात हे बघणं महत्वाचं आहे। सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे प्रमुख नेते सुद्धा यावेळेला उपस्थित आहेत। संजय राऊत हे सुद्धा उपस्थित आहे आणि आता उद्धव ठाकरे काही क्षणातच सर्व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत। बरं सुस्मिता, आपण दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय या आंदोलनाच्या ठिकाणी म्हणजेच मुंबईच्या आझाद मैदानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, त्यांचे नेते तर इतर आहेतच, आणखी वेगवेगळ्या पक्षांचे नेते दिसत आहेत। कोण कोण आलेत एकत्र नेते? खरं तर राष्ट्रवादीच्या राखी जाधव आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सर्व प्रमुख नेते हे उपस्थित आहेत। भास्कर जाधव असतील, संजय राऊत, वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे, स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित आहेत। शेकापचे नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आता आपण बघतोय की माईक हा उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाला हा उपस्थित सर्व देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मी मुद्दामून देशभक्त हा शब्द वापरलाय। याचं कारण या सरकारला असं वाटतंय की जो कोणी सरकार आहे विशेषतः भाजपच्या विरुद्ध बोलेल तो देशद्रोही आहे। यांना कल्पना नाही स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांचा काही संबंध नव्हता आणि आता दुर्दैवाने म्हणा कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने हे निवडून आले हे त्यांना सुद्धा कळलेलं नाहीये। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्यावेळेला 400 पार करायला निघाले होते, पण आपण सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये यांचं उधळलेलं गाडं होतं ते रोखलं आणि त्याच्यानंतर मात्र विधानसभेत त्यांनी काय अशा चाली खेळल्या की अचानक 6 महिन्यामध्ये होत्याचं नव्हतं झालं। आपल्याला तर सगळ्यांना एक धक्का होताच की असं कसं झालं आणि मला कल्पना आहे की आपण सगळेजण महाविकास आघाडीच्या सोबत होतात, आमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आपण सुद्धा प्रचार केला होता आणि हेच त्यांच्या डोळ्यामध्ये खुपतंय। म्हणजे आता मी बसलो असताना मला आठवण करून दिली की मला वाटतं आपलं सरकार येण्याच्या आधी शेतकऱ्यांचा आदित्य कधी 2017-18 नाशिकमधून उत्तर महाराष्ट्रातून हजारो लाखो शेतकरी हे मुंबईमध्ये येत होते। मुंबईच्या वेशीवरती, ठाण्याच्या वेशीवरती शिवसेनेचे सगळे मी नेते पाठवले होते, आदित्यही होता आणि त्या शेतकऱ्यांना हातामध्ये लाल बावटा होता आणि मला विचारलं की अहो तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख यांच्या हातात लाल बावटा आहे, मग तुम्ही काय कशा यांच्याशी बोलताय? म्हटलं असेल त्यांच्या हातात लाल बावटा, पण गोरगरीब शेतकरी जेव्हा अनवाणी माझ्या मुंबईत येतोय, शेकडो मैल पायी चालत चालत येतोय, त्याचे पाय हे रक्तबंबाळ झालेत, त्याच्या हातात लाल बावटा आहे पण त्याच्या पायातनं निघालेलं रक्त सुद्धा लाल आहे, त्या रक्ताशी माझी बांधिलकी आहे। ही आपली भूमिका होती, पण तेव्हाही
त्या शेतकऱ्यांना नक्षलवादी संबोधण्याचं पाप या नीच भाजपच्या लोकांनी केलं होतं. आणि मी मध्यंतरी बोललो की आता जे काय झालं, पहलगाव मध्ये हल्ला झाला, ठीक आहे, मी ठीक आहे एवढ्यासाठी बोललो की तुम्ही आता ते जनसुरक्षा का काहीतरी ते बिल आणताय, त्यातनं देशामध्ये तुमचे जे राजकीय विरोधक आहेत त्यांना तुम्ही तुरुंगात टाकण्याची जर का स्वप्न बघत असाल तर पहिला प्रथम पहलगाममध्ये आलेले जे अतिरेकी होते ते अतिरेकी गेले कुठे, याचं उत्तर कोण देतंय? कारण साधारणतः आता असं समज झालंय की जे भाजपात जातील ते साधू संत आहेत आणि भाजपच्या विरोधात बोलतील ते देशद्रोही आहेत. म्हणून मी एक प्रश्न विचारला होता की अतिरेकी सापडत कसे नाहीत, गेले कुठे, पाताळात गेले, आकाशात गेले की भाजपात गेले? कारण भाजपात गेले की सर्व माफ, पण भाजपात नसेल तर तो सज्जन असला तरी तो नक्षलवादी आहे. ही सत्तेची मस्ती आपण चालू द्यायची नाहीये. आणीबाणीला 50 वर्ष झाली म्हणून त्या सगळ्या काळ्या आठवणी हे सगळे सांगत होते, पण आता गेले 10 वर्ष जी अघोषित आणीबाणी आहे तिचं काय करणार, कोण लढणार तिच्या विरुद्ध? तेव्हा तर निदान मी म्हणेन इंदिरा गांधीने जाहीर करून आणीबाणी लावली होती, यांची ही अघोषित आणीबाणी आहे. मग या अघोषित आणीबाणी विरुद्ध आपण लढणार आहोत त्या जाणार आहोत तिकडे सरेंडर होणार आहोत? आपण लढणार असाल तर शिवसेना तुमच्या सोबत आहे, शिवसेना सोबत आहे आणि त्यांच्याकडे आज 5वी बहुमत आहे. गेल्या आठवड्यात उल्काताई आणि सगळे सहकारी हे मला भेटायला आले होते. या अधिवेशनामध्ये ते हे विधेयक आणू इच्छित आहेत. प्रचंड 5वी बहुमत त्यांच्याकडे आहे, पण बहुमत जरी त्यांच्या सभागृहात असलं तरी रस्त्यावरती सत्ता ही आपली आहे. कालच एक प्रचंड मोठा दणका या सत्तांधाला आपण दिलेला आहे. हिंदीची सक्ती करत होते आपल्यावरती. आपली भूमिका काय, मुद्दा म्हणून हा थोडा वेगळा विषय असेल तरी सांगतोय, आम्हाला हिंदी भाषेचा विरोध नाहीये, हिंदीला विरोध नाही, पण हिंदीची सक्ती मात्र आम्ही आमच्या माथी मारू देणार नाही. सक्तीची भाषा कराल तर आम्ही तोडून मोडून टाकू. आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गावागावामध्ये त्या जिहाची होळी केली. तसंच हे विधेयक अजूनही सरकारला आपण सगळे मिळून सांगतोय, मी तुमच्या वतीने सांगतोय की हे विधेयक आणून तुमच्या राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचं पाप किंवा स्वप्न बघू नका. हे विधेयक एकतर आणू नका आणि आणलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या विधेयकाला आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सत्तांध जरूर असाल, पण सत्तांध जसा एखादा हत्ती मदांध झाल्यानंतर त्याच्या डोक्यावर बसलेला तो मानेवर बसलेला माहूत अंकुश मारतो, तसं भले जर भाजप सत्तांध झाला असेल तर त्याच्या डोक्यावरती प्रहार करायला महाराष्ट्रातला अंकुश हा माझा गोरगरीब सगळा मराठमोळा मावळा आहे, तो तयार आहे. याच्या शक्तीची परीक्षा घेण्याचं धाडस करू नका. गुण्यागोविंदाने तुम्ही जे काही बहुमत ज्या कोणत्या मार्गाने मिळवलं असेल ते भोगा, उपभोगा. भ्रष्टाचार करू नका, लोकांना गोरगरिबाने छळू नका, नाहीतर मग तुमच्या विरोधात जो कोणी आवाज उठवेल, म्हणजे आवाज कोणी उठवायचाच नाही, आवाज उठवला की घाल तुरुंगात, उठवला घाल तुरुंगात. पण असं जर का करायला लागलं तर तुरुंग कमी पडतील, पण आवाज तुम्ही आमचा दाबू शकणार नाही. आणि एक दिवस असाच येईल की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र, जसं काल हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी माणूस पक्षभेद विसरून एकत्र आला आणि सरकारला गुडघ्यावरती आणलं, तसंच जर का हे विधेयक आणलं तर आजच सांगतोय सगळ्या पक्षांनी आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने एकत्र आणून या सरकारला गुडघ्यावर आपल्याला आणावंच लागेल. आणि त्याच्यासाठी शिवसेना तुमच्या सोबत आहे. आपण एकजुटीने इकडे आलात, ही एकजूट, कारण एकजूट महत्वाची आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी जी काही घोषणा दिली होती, बटेंगे तो कटेंगे, आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू मुसलमान करतायत, पण त्यांनी बटेंगेमध्ये मराठेतर केलं, जातीपातीत धर्मामध्ये आपल्याला विखरून टाकलं आणि आता हे चांगलं सुखाने व तिकडे राज्य करतायत. ज्या वेळेला असं वाटतं की आपली जनता विखुरलेली आहे त्या वेळेला जो सत्ताधारी असतो त्याचा हुकुमशहा होतो.
आणि म्हणून आज मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतोय की आजचं हे आंदोलन किंवा धरणं हे केवळ आणि केवळ या एका प्रसंगापुरतं मर्यादित ठेवू नका. उद्या त्यांनी जर का विधेयक आणलं तर विधेयकामध्ये मी माझे सगळे आमदार दोन्ही पक्ष दोन्ही सभागृहाचे आणले. भास्करराव आहेत, तिकडे आदित्य आहे, अनिल आहेत, राखीताई सगळे बसलेले आहेत. माझे विधानसभेतले आमदार इकडे आहेत. सगळे मिळून प्राणपणाने विरोध करतील, पण 5वी बहुमताच्या आधाराने जर का त्यांनी मंजूर केलं तर मग मात्र आपल्याला खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती यावं लागेल, रस्त्यावरती लढावी लागेल. आणि त्याची तयारी ही आजपासून तुम्ही सुरू करा. जिंकेपर्यंत थांबायचं नाही, तोपर्यंत आम्ही तुटणार नाही, फुटणार नाही आणि हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आझाद मैदानातून उद्धव ठाकरे बोलत होते. तिथं गिरणी कामगारांचं आंदोलन सुरू आहे आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी नेते सुरक्षा हे सगळेजण आझाद मैदानात आले आणि तिथं त्यांनी सरकारवरती पुन्हा एकदा टीका केली. या सरकारला हिंदी भाषेच्या मुद्द्यावरनं ज्या पद्धतीनं गुडघ्यावरती आणलं, तर सरकारकडे बहुमत जरी असलं तरी जनताही आपल्या सोबत आहे असं उद्धव ठाकरे सांगायला विसरले नाहीत. त्यामुळे या सरकारला गुडघ्यावरती आणावं लागेल. हिंदीचा मुद्दा असेल किंवा आणखी काही विषयामध्ये सरकारकडे बहुमत आहे, पण जनता ही आपल्यासोबत असल्याचं ठाकरेंनी सांगितलं. हे सरकार कसं आलं त्यांनाही कळलं नाही, अशी एकूणच सरकारवरती टीका उद्धव ठाकरेंनी आझाद मैदानावरनं केली.